हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात आधी मकर संक्रांतीच्या माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. दरवर्षी मी संक्रांतीलाच हळदी कुंकूचा कार्यक्रम करते. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज सकाळपासूनच खूपच धावपळ चालू होती. सकाळपासून घरातली साफसफाई, दारापुढे सुंदर अशी रांगोळी आणि फुलांनी छान असे सजावट मी घरामध्ये केलेली होती. सर्वात आधी देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्यानंतर मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी मस्त काळ्या कलरची साडी नेसलेली होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी हलव्याचे दागिने घालून छान अशी तयारी केलेली आहे. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने घालणं खूपच छान वाटतं आणि मला तर आज खूपच छान वाटत आहे आणि आज मला असं वाटत होतं की आज माझी पहिलीच संक्रांत आहे. आणि असं काही नसतं हो की पहिली संक्रांत राहिली तरच छान तयारी करा, तरच छान असं नटा थटा, असं काही नसतं. आपल्यावर आहे की आपण किती सुंदर तयारी करू शकतो. हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, त्यासाठी बघा मी घरामध्ये एका टेबलावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवून आजूबाजूला विड्याची पानं, हळदी कुंकू, बांगड्या ठेवून आणि फुलांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हॅपी संक्रांत. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता हळदी कुंकूसाठी माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या घरी आलेल्या आहेत आणि आता मी सर्वात आधी त्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मग मी त्यांना वाण देणार आहे आणि तिळगुळही देणार आहे. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम का करतो? हळदी कुंकूच्या निमित्ताने सर्व मैत्रिणी एका ठिकाणी येतात, सर्व मैत्रिणी सोबत भेटतात, बसतात, गप्पा करतात आणि सर्व मैत्रिणी आपल्याला भेटल्यानंतर आपण आपल्या संसारातील सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करतो, एकमेकींना सांगतो आणि नुसतं इतकंच नाही पण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी आपण एकमेकींना वाटून सुद्धा घेतो. प्रत्येक मैत्रिणींच्या घरात दररोज धावपळ असते. घरातली कामं असतात, नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं, मुलांना शाळेत जायचं असतं. ह्या धावपळीच्या युगामध्ये तिला एवढं सगळं सांभाळणं खूपच मुश्किल झालेलं आहे. पण तरीसुद्धा तिला आवड असते हळदी कुंकवाची. आपल्या घरी आपल्या मैत्रिणी हळदी कुंकूसाठी याव्यात, त्यांना आपणही हळदी कुंकू करावं. हळदी कुंकूच्या निमित्ताने सर्व मैत्रिणी भेटतात आणि तो एक वेगळाच आनंद मिळतो. या मकर संक्रांती सणाचा सर्व महिला आणि सर्व सुवासीन स्त्रिया खूप आतुरतेने वाट बघत असतात. सर्व मैत्रिणींना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व मैत्रिणींना तिळगुळ दिलेला आहे आणि तिळगुळ देऊन झाल्यानंतर आता मी सर्व मैत्रिणींना वाण देत आहे. मी वाण देण्यासाठी सिल्वर कलरचे जे ट्रे असतात ना, ते मी आणलेले होते. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्वांना मी गुलाबाची फुलं दिलेली आहे, तिळगुळ दिलेला आहे आणि त्यानंतर नाश्त्याला आज उपवासही होता म्हणून मी वेफर्स पॅकिंग करून ठेवलेले होते आणि वाण दिल्यानंतर वेफर्सची पाकिटही दिलेली आहेत. सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. सर्व मैत्रिणी हळदी कुंकूसाठी माझ्या घरी येत होत्या आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू असतानाच आता मस्त उखाण्याचा कार्यक्रम चालू होणार होता. आता माझ्या सर्व मैत्रिणी एक एक करून उखाणा घेणार आहेत. त्यामुळे माझी जवळची एक मैत्रीण छानसा उखाणा घेत आहे. आता आमची जयाताई मस्त छान असं उखाणं घेणार आहे. सगळेजण उखाणे आता शांततेत ऐका. उखाणे ऐका. हां बोलो. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, तुषारावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रातल्या हिरा. अरे वा वा वा, मस्त मस्त. सावित्रीने नवस केला, पती हवा सत्यवान, रुपेशचं नाव घेते मी आहे भाग्यवान. वा वा वा, खूपच छान, खूपच छान, मस्त. हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये उखाणे घेतल्याशिवाय त्या कार्यक्रमाला शोभा येतच नाही. म्हणून हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मैत्रिणींना मी तेच सांगत होते की तुम्ही आधी उखाणं घ्या आणि त्यानंतर आपण हळदी कुंकू करूया. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेते वाकून,
राखून रोहिदास रावांचं नाव घेते, वैशाली ताईंचा मान राखून. वा 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 मस्त मस्त थँक्यू माझा मान ठेवून. चला रामाने राज्य दिले, भरताने नाकारले, विशालाच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले. वा मस्त मस्त. साडीवर शोभून दिसते तुळशी, मयूररावांचं नाव घेते संक्रांती. वा वा खूपच छान मस्त. बेलवाती वाकून तुमचा मान राखून. बघा कसा मान ठेवला बघा. गायत्री नाही नाही नवीन लोकांनी नावं घ्यायची असतात. मला पाठ नाही आहे. राधेला कृष्ण म्हणतो हास, योगेशचं नाव घेते संक्रांतीला खास. वा माहेर मंगळसूत्राच्या 2 वाट्या. अभिजित हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून. हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून. सर्वजण मला विचारतात कैलासरावांसारखा जीव लावणारा नवरा भेटला तुला कुठून. माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप छान छान असे उखाणे घेतलेले आहेत. तुम्हालाही उखाणे खूप आवडले असतील. माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा झाला आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडेही हळदी कुंकूचा कार्यक्रम होत असेल तर तुम्ही कसा करतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.